सोयाबीनला 8,500 रुपये भाव देण्यात यावा आणि सरकारनं हा भाव जाहीर करावा यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी जे आहेत ते औसा तहसील समोर उपोषण करतायत। उपोषणकर्त्यांची प्रकृती आज 13व्या दिवशी खालावलेली आहे आणि त्यामुळं छावा संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत ते लातूरच्या बाजार समितीमध्ये रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मार्केट यार्ड जो आहे तो त्यांनी बंद पाडलेला आहे। आडत बाजार जो आहे तो पूर्णपणे बंद पाडलेला आहे। जे या आडत बाजारामध्ये सौदा निघालेला नाही आहे आणि 8,500 रुपये भाव द्यावा यासाठी कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत। लातूर जिल्ह्यातल्या सर्वच पक्ष संघटनांनी सोयाबीनला 8,500 रुपये भाव द्यावा यासाठी जे उपोषण आंदोलन चालू आहे त्याला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे। शेतकरी संघटनेने पाठिंबा दिलेला आहे। वेगवेगळी आंदोलनं जी आहेत ती या मागणीला घेऊन लातूर जिल्ह्यामध्ये होत आहेत। आपण काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। तुम्ही आज मार्केट बंद केलेलं आहे लातूरचं, काय मागणी आहे तुमची? सोयाबीनला 8,500 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी विजयकुमार घाडगे पाटील गेले 13 दिवस झाले उपोषण करत आहेत। त्यांची प्रकृती खालावत आहे तरीही सरकार याकडे लक्ष देत नाही। धनंजय मुंडे यांचा फोन आला तरी त्यावेळेस त्यांनी सांगितले की बा 1-2 दिवसामध्ये निर्णय घेऊ, तरी आजपर्यंत कसलाही निर्णय घेतला नाही। परंतु उदगीरमध्ये त्यांची सभा आहे, त्या सभा आम्ही होऊ देणार नाही। आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे येणार आहेत उदगीरला, त्यांची सभा आम्ही होऊ देणार नाही। आज शेतकरी एवढा अडचणीत आहे। सोयाबीनचा भाव जर 8,500 रुपये दिला असता तर दिवाळी जवळ आलेली आहे। आज इथं 4,000 किंवा 42 रुपयानेच सोयाबीन खरेदी करत आहेत मार्केट, म्हणून आज आम्ही मार्केट यार्ड बंद केलेला आहे। मार्केट यार्ड बंद केलेला आहे। जो 4,670 भाव चालू आहे या मार्केट यार्डामध्ये, की काय भावाची मागणी करताय आणि किमान किती भाव मिळाला पाहिजे, कसं आंदोलन पुढे जाते? आज जवळपास 13 ते 14 दिवस झाला आपले शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील आज आमरण उपोषणाला बसल्यात, पण हे गेंड्याची कातडी पांघरलेला अवलाद ही सरकार ह्याच्याकडे लक्ष देत नाही। म्हणून आपण आज लातूर येथील मार्केट बंद पाडलेलं आहे। पण मार्केट बंद पाडून आम्ही थांबणार नाही, तर याच्या पुढे जाऊन सुद्धा आज जवळपास कृषी मंत्री साहेबांनी 2 दिवसाची वेळ दिली होती, पण कुठलाही निर्णय घेतलेला नाही। पण आज आपल्या ह्या राज्याचे मंत्री महोदय, उपमुख्यमंत्री असतील किंवा कृषी मंत्री असतील, आज हे आपल्या दौऱ्यावरती आहेत, पण त्यांची सभा होऊ देणार नाही व एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही। हे छावाचे आंदोलन काय असतात हे आज तीव्र आंदोलन आजपासून दाखवणार आहोत व यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, यांच्या सभा होऊ देणार नाही। लवकरात लवकर शासनाने येत्या आज नाही तर उद्या जर निर्णय नाही घेतले तर ह्याच्या पुढे सुद्धा तीव्र आंदोलन छावा संघटना करणार आहे। सोयाबीनला 8,500 रुपये भाव द्यावा यासाठी आंदोलन करण्यात येतं। उपोषणाचा 13वा दिवस आहे आणि दिवसेंदिवस हे आंदोलन जे आहे ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आज लातूरचा आडत बाजार त्यांनी बंद पाडलेला आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।